पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. लक्ष्मीपूजनासाठी प्रिया छान तयार होत असते, पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. प्रिया तिला विचारते की दामिनी काकू, तुम्ही इथे काय करताय? तर दामिनी नाटक करत म्हणू लागते की प्रिया, या किर्लोस्कर कुटुंबामध्ये ना मला सगळ्यात जवळची फक्त तू आहे, अगदी माझ्या मैत्रिणीसारखी. त्यामुळे माझ्या मनात जे काही आहे ना ते मी तुला बिनधास्तपणे सांगू शकते. मात्र त्यावर प्रिया काहीच उत्तर देत नाही. तर दामिनी म्हणते की ठीक आहे, जर तुला काही बोलायचं नसेल तर मी जाते इथून. पण प्रिया तिला थांबवत विचारते की तुमचं काही काम होतं का? आणि त्यावेळी दामिनी म्हणते की हो. आणि मग ती प्रियाला असं म्हणू लागते की आज मी जे काही केलं त्यामुळे तुलासुद्धा असंच वाटत असेल ना की मी चुकीची आहे. तर प्रिया म्हणते की हो दामिनी काकू, तुम्ही आज जे काही केलं ना ते अत्यंत चुकीचं होतं. मात्र दामिनी म्हणत असते की प्रिया, मी जे काही केलं ना त्यामागे अगं काहीतरी कारण होतं, कोणी असं मुद्दाम करेल का? आणि मग ती प्रियाच्या मनात पुन्हा एकदा अहिल्याविषयी, आदित्यविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते की या घरामध्ये मला कोणताही मान नाही, माझा नवरा फक्त अहिल्यादेवींच्या मागे वहिनी वहिनी म्हणत फिरत असतो आणि त्यामुळे मलासुद्धा कोणताही मान सन्मान मिळत नाही. आणि आता प्रीतमची आणि तुझीसुद्धा तशीच अवस्था होणार आहे, हे लक्षात ठेव. कारण दुपारीच मला यांनी सांगितलं की एक सिक्रेट प्रोजेक्ट सुरू आहे ज्याबद्दल प्रीतमलासुद्धा माहिती नाही आहे. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जाता जाता तिचं लक्ष प्रियाच्या गळ्यातील नवीन हाराकडे जातं आणि ती प्रियाला विचारते की हा हार छान आहे, कोणी दिला? तर प्रिया आनंदाने सांगते की प्रीतम सरांनी. तर दामिनी विचारते पण कोणाच्या पैशांनी, याचा तू विचार कर. आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू आणि घरातील इतर काही नोकर लक्ष्मीपूजनाची तयारी करत असतात. त्यांनी संपूर्ण घर छान सजवलेले असते. दुसरीकडे प्रियाने मात्र गळ्यातील तो हार काढून ठेवलेला असतो आणि ती रडतच त्याच्याकडे बघत असते. तिला सतत दामिनीचं बोलणं आठवत असतं आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला विचारतो की काय झालं प्रिया मॅडम, तुम्हाला हा हार आवडला नाही का? तर प्रिया म्हणत असते की प्रीतम सर, तुम्ही हा हार कुठून आणला? तर प्रीतम हसतच म्हणतो, कुठून काय, दुकानातून. मी काय चोरी करणार आहे का? तर प्रिया म्हणते तसं नाही, पण कोणाच्या पैशातून? म्हणजे तुम्ही कोणाचे पैसे खर्च करता? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की प्रिया मॅडम, किर्लोस्करांना काही पैशांची कमी आहे का? तर प्रिया म्हणत असते की प्रीतम सर, तसं नाही आहे, पण जर तुम्हाला खर्चाला पैसे लागले तर ते तुम्ही कुठून घेता? आणि त्यावर प्रीतम सांगतो की मला दादा ब्लँक चेक देतो. आणि त्यावर प्रिया हसून म्हणते, म्हणजे हा आदित्य सरांच्या कमाईमधून आणलेला हार आहे तर. आणि ते ऐकून प्रीतमला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की प्रिया मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? तर प्रिया म्हणत असते की प्रीतम सर, जर तुम्ही तुमच्या कष्टामधून माझ्यासाठी फुटका मनी जरी आणला असता ना तरी मला आनंद झाला असता, पण दुसऱ्याच्या कमाईतून घेतलेला हा सोन्याचा हार मला नको आहे. पुढे ती असंही म्हणते की आपलं किर्लोस्कर साम्राज्य एवढं मोठं आहे, तर मग तुम्ही एखादा बिझनेस का नाही करत? आपलं बिझनेस मॉडेल कसं आहे, कोणकोणते बिझनेस आहेत, याकडे तुम्ही लक्ष का नाही देत? मला कळतच नाही आहे की आदित्य सर आणि अहिल्या मॅडम तुमच्यावर कोणतीही जबाबदारी का नाही सोपवत. आणि त्यावेळी प्रीतम हसून म्हणतो की प्रिया मॅडम, असं नाही आहे, मी इतक्या सहजासहजी आईला आणि दादाला नाही ओळखू शकत. मात्र प्रिया त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. ती खूप नाराज झालेली असते. त्यामुळे प्रीतम तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्ष्मीपूजनाची वेळ जवळ आल्यामुळे मग त्या दोघांना बाहेर जावं लागतं. तर बाहेर लक्ष्मीपूजनासाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात. दामिनी मुद्दाम म्हणते की यावर्षीची पूजासुद्धा दादासाहेब आणि वहिनीच करतील ना? पण मोहन तिला सांगतो की दादा कंपनीत गेलाय, काही कामगारांना बोनस द्यायचा राहिला होता म्हणून. आणि मग त्यावेळी आदित्य अहिल्याला घेऊन त्या ठिकाणी येतो. अहिल्या प्रिया आणि प्रीतमला सांगते की तुम्ही दोघीजण पूजेसाठी बसा. पण प्रिया म्हणते की घरामध्ये मोहन काका आणि दामिनी काकू असताना आम्ही कसं बसू? आणि ते ऐकून दामिनी तर खूप खुश होते आणि म्हणते की हो हो, आज आम्हीच पूजा करतो. आणि ती लगेच पाटावर जाऊन बसते सुद्धा. पण अहिल्या म्हणते की अगं दामिनी, तुझं वय काय, तू वागतेस काय? घरामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं असताना तू पूजा का करणार? आपली प्रथा माहीत नाही का तुला? तर मोहनसुद्धा म्हणतो की दामिनी, जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा आपणच पूजा केली होती, आठवतंय ना? त्यामुळे दामिनी रागातच तेथून उठते. आणि मग प्रिया आणि प्रीतम पूजेसाठी बसतात. ते दोघेजण छान पूजा करतात. सगळेजण खूप आनंदात असतात. आणि मग ते अहिल्याचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात. पण अहिल्या त्यांना थांबवत म्हणते की आधी तुम्ही दामिनीचा आशीर्वाद घ्या. त्यामुळे मग ते दोघेजण दामिनी
दामिनी आणि मोहनचा आशीर्वाद घेतात. तर दामिनी टोमणा मारतच प्रियाला म्हणते की या घरामध्ये तुला मान सन्मान मिळो. त्यामुळे अहिल्याला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग ते दोघेजण अहिल्याचा आदित्यचा आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर अहिल्या प्रीतम आणि प्रियाला म्हणू लागते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही तुमच्यापासून ही गोष्ट लपवली होती, कारण आम्हाला हे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कळू द्यायचं नव्हतं. आणि ते ऐकून प्रिया आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागते. तर दामिनी खूपच खुश होते. मग त्यानंतर अहिल्या सांगते की आपण एका नवीन बिझनेसमध्ये पदार्पण करत आहोत आणि त्या बिझनेसच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आता पूर्ण झाल्या आहेत आणि आमची अशी इच्छा आहे की हा बिझनेस पूर्णपणे प्रिया आणि प्रीतमने सांभाळावा. आणि ते ऐकून त्या दोघांना खूप आनंद होतो. दामिनीचा मात्र चेहराच पडतो. तर सगळेजण त्या दोघांसाठी छान आनंदाने टाळ्या वाजवत असतात. आणि मग अहिल्या मुद्दाम दामिनीलाच त्या नवीन बिझनेसची फाईल प्रिया आणि प्रीतमकडे द्यायला सांगते. त्यामुळे दामिनी तर खूपच चिडते. तर प्रीतम हसतच प्रियाला म्हणत असतो की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं ना, आईला आणि दादाला ओळखणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यावर प्रियासुद्धा हसून हो म्हणते. दुसरीकडे दामिनी अस्वस्थपणे तिच्या रूममध्ये फेऱ्या घालतच त्यांनी म्हणत असते की आता तर वहिनींनी त्या प्रियालासुद्धा अधिकार दिला, मात्र माझ्याकडे एकही अधिकार नाही आहे. आणि माझा नवरासुद्धा काही काम न करता फक्त त्यांच्या मागे वहिनी वहिनी करत फिरत असतो. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच प्रिया त्या ठिकाणी येते. दामिनी विचारते की काय गं प्रिया, काय झालं? तर प्रिया म्हणत असते की दामिनी काकू, माझ्या मनात ना एक गोष्ट होती आणि ती मला बोलायची होती म्हणून मी इथे आले. तर दामिनी म्हणते अगं बोल ना मग. तर प्रिया म्हणते की तुम्ही आज जे काही केलं ना ते खूप चुकीचं होतं. तर दामिनी म्हणत असते मी तर खूप चुका करते, ही नेमकी कोणत्या चुकांबद्दल बोलते? आणि मग ती म्हणते की प्रिया तुला जे बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल, कोड्यात बोलू नको. आणि त्यावेळी प्रिया मग स्पष्टपणेच दामिनीला म्हणते की आज तुम्ही माझं घर फोडण्याचा जो प्रयत्न केला ना तो यापुढे करू नका. मी काय हलक्या कानाची नाही आहे, कोणी काही सांगेल आणि मी त्यावर विश्वास ठेवेल अशी. तुम्ही विसरताय का, मी सयाजीरावांची मुलगी आहे. कोण कसं आहे आणि कोणाशी कसं वागायचं ना ते मला अगदी बरोबर कळतं. आणि प्रीतम सर अगदी बरोबर बोलले. अहिल्या मॅडमला आणि आदित्य सरांना ना कधीच कोणी ओळखू शकत नाही. त्यामुळे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे माझं घर फोडण्याचा प्रयत्न करू नका. अहिल्या मॅडम हे घर एकत्र ठेवण्यासाठी जीवापाड मेहनत करतात. त्यामुळे मी कोणालाही माझं घर फोडू देणार नाही. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर बाहेर सगळेजण बिझनेसबद्दल बोलत असतात. तर प्रिया नवीन बिझनेसची फाईल अहिल्याकडेच देत म्हणते की अहिल्या मॅडम ही फाईल तुमच्याकडे सुरक्षित राहील. त्यावर अहिल्यासुद्धा हसून हो म्हणते. त्यानंतर मग अहिल्या सगळ्यांना सांगते की उद्या आपण एका अनाथ आश्रमामध्ये डोनेशन करणार आहोत. आणि आता मी यस फाउंडेशन नाही तर हक्काने सयाजीराव फाउंडेशन असं म्हणू शकते. आणि ते ऐकून प्रियाला तर खूप आनंद होतो. आणि मग अहिल्या मोहनला सांगते की उद्या तू मीडियालासुद्धा बोलावून घे, आपल्या नवीन सुनेची आपण सगळ्यांना ओळख करून देऊ. आणि ते ऐकून प्रिया तर खूपच खुश होते. मात्र त्यानंतर अहिल्या तेथून जात असताना अचानक साडीत पाय अडकून तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार. पण प्रिया आणि आदित्य तिला सावरतात. मात्र हे बघून पारू खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.